हॅलो, नमस्कार. आज आमच्या छोट्या बाईच्या मृत्यूला 2 वर्ष झालेत. आजचा ब्लॉग त्याविषयी आहे. छोट्या बाई, तिच्या असंख्य आठवणी आमच्या मनात आहेत. आज तिच्या मृत्यूनिमित्त बिर्याणी बनवून गल्लीमधील सर्व कुत्र्यांना खाऊ घालायचे नियोजन केले होते. त्यानुसार सकाळीच बिर्याणी बनवली. छोटाबाई म्हणजे उत्साहाचा धबधबा, आनंदाचा सागर, प्रेमाची निशाणी. छोटाबाईला विसरणे अशक्य आहे. छोटाबाईची आवडती बिर्याणी आज घरी बनवली. छोटाबाईच्या प्रतिमेला हार घालून गल्लीमधील भटक्या कुत्र्यांना जेवण देण्याचे ठरवले होते. आधी कॅनी आणि रब्बल दोघांनी जेवण केले. छोटाबाईच्या प्रतिमेला हार घालून तिची पूजा केली. छोटाबाई म्हणजे एक डॉग असे आम्हाला कधीच वाटले नाही. छोटाबाई आमच्या घरातील सर्वात लाडका फॅमिली मेंबर. छोटाबाईने नकळतच इतका जीव लावला होता की छोटाबाईला विसरणे अशक्य आहे. गल्लीमध्ये जितके भटके कुत्रे होते तितक्या सर्व कुत्र्यांना सकाळीच बिर्याणी दिली. कुत्रे बिर्याणी खात होते तसे तसे छोटाबाईचे जेवणाचे सवयी आठवून आम्हाला खूपच वाईट वाटत होते. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, असे काहीसे छोटाबाईच्या बाबतीत झाले. छोटाबाईच्या आज वर्षश्राद्धाच्या दिवशी ढगांमधून पाऊस पडू लागला. असे वाटत होते जणू निसर्गही खूप रडत आहे. सर्वत्र अंधार दाटला होता आणि आकाशातून ढगांचा कडकडाट आणि पडणारे पाणी बघून छोटाबाईची आठवण अजूनच गडद होत होती. छोटाबाईने मनावर आणि चोट ठेवला तो विसरणे कधीही अशक्य आहे. छोटाबाईच्या आठवणींनी डोळे पाणावले होते. छोटाबाई, माझी लाडकी लेक, तू जिथे कुठे असशील तिथे आनंदी राहा.